करा, लक्षात ठेवा. आणि भजन करता करता, चिंतन करता करता, एखाद्या वेळेस जर मंदिरात कथा सुरू असेल तर कथाही करावी, कथा ऐकावी. कारण भजन करायचं म्हणलं तर महाराज एकटेच भजन करायचे, त्यांना कोणाची गरज लागत नसेल. म्हणून या ठिकाणी शास्त्र आणि मर्यादेचं किंवा काळाचं आणि वेळेचं त्यांना भान नव्हतं. अशी व्यवस्था जीवनामध्ये होती. म्हणून स्नान झाल्याबरोबर जी काही दिनचर्या आहे ते करता करता या ठिकाणी पूजन अर्चन हे सगळं कर्म करायचं. म्हणून भजनही करायचं. तर त्या नियमाप्रमाणे जो साधक जीव आहे, आज मात्र पूर्णत्वाला प्राप्त झालेला जो जीवनाचा प्रथम अनुभव आहे, ते तुम्ही तुमच्या शब्दातून अधोरेखित या ठिकाणी करता. काय डोळ्यानं पाहिले, महाराज दररोज भजनाशिवाय कुठलाच विषय मनामध्ये आणत नाही, हे त्यांनी अनुभवलंय. आणि अनुभवल्यामुळं मागची पूर्ण पीठिका मनुष्य या ठिकाणी कधी भूतकाळ डोळ्यापुढे ठेवून स्मरण करत असतो, जेणे केले प्रकारे आपला भविष्य आणि वर्तमान काळ सुखकर प्राप्त व्हावा. लक्षात आलं का? म्हणून साधकानं महाराजांना विचारलं, आपण जो अनुभव व्यक्त केलेला आहे, जी या ठिकाणी साधना करत आहे, याची सुरुवात कुठून केली, कशी झाली? अभंगाचं पहिलं